श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वामी आज तुम्हाला म्हणतात की मनुष्य जन्म हा कर्मबंधनाने बांधला गेला आहे. पूर्व संचिताचे चांगले वाईट फळ आपल्या सर्वांनाच भोगावे लागतात. बाळा, काही झाले तरी प्रारब्ध भोग हे सर्वांनाच भोगावे लागतात. त्यापासून कुणाची सुटका नसते. तू फक्त निश्चिंत मनाने फलविरहित काम कर आणि तू जे करतोस त्याचा सर्व भार माझ्यावर सोड. बाळा, कधीच माझे काय होणार याचा विचारही मनात आणू नकोस. हे जेव्हा तू साध्य करशील तेव्हा तू माझा झालेला असशील. या संसारात राहूनही तू बंधमुक्त असशील. कर्म म्हणजे तू जी प्रत्येक गोष्ट करत आहे ती साधा श्वास, मुखातून आलेला हुंकार देखील एक कर्मच आहे. एक बाळा, कर्मविरहित कोणत्याच जन्म नाही. फक्त आपण कोणते कर्म करायचे ते ज्याने त्याने ठरवायचे असते. कारण कर्मानेच मनुष्य हीन किंवा श्रेष्ठ ठरत असतो. वाईट कर्माने मनुष्य स्वतःचे अधपतन तर करतच असतो, पण त्याचबरोबर तो इतरांचेही अकल्याण करत असतो. म्हणून कोणतीही गोष्ट करताना आपण नेमकं काय करत आहोत किंवा करणार आहोत याचा साकल्याने विचार करावा. एक माझे, तो माझा अत्यंत साधा दूत आहे, म्हणून मी तुझ्याशी हा सुसंवाद साधत आहे. कर्म हे नेहमीच चांगले असावे. कोणतीही गोष्ट करताना कुणाचेही वाईट चिंतू नये. किंबहुना ही गोष्ट मी करत आहे पण त्याचा फायदा केवळ मलाच मिळावा हा हेतूही त्यामागे असू नये. रोजच्या जीवनात असे असंख्य प्रसंग येत असतात की आपल्याला हातून नको त्या गोष्टी घडतात. त्यामागे आपल्याला काही ना काही मिळावे ही अपेक्षा असते आणि त्याचे बरे वाईट फळ आपल्याला हमखास मिळते. जेव्हा दुःख, वेदना, मानहानी वाट्यास येते तेव्हा आपल्या हातून नेमके असे घडले, काय घडले म्हणून ही परिस्थिती आपल्यावर ओढवली त्याचा आपण साधा विचारही करत नाही. आपण दैवाला किंवा देवाला दोष देऊन मोकळे होतो, पण खरं तर यात चूक आपलीच असते. जे आपण पेरतो तेच उगवते हे आपण लक्षातच घेत नाही. बाळा, आणि एकदा का आपण अधोगतीच्या मार्गाला लागलो की आपले पूर्णतः अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वामी माऊली म्हणतात की जे करशील ते चांगले कर, इतरांच्या हिताचे, कल्याणाचे कर. यातच खरे आणि शाश्वत सुख लपलेले आहे. सुखाचा ठेवा जेव्हा तुझ्या हाती लागेल तेव्हा तू कर्मबंधातून मुक्त होशील आणि परमपदाला पोचशील. तू कोणत्याही परिस्थितीत असला तर नेहमी एक लक्षात ठेव की तुझ्यासोबत नेहमी हे अखंड नायक ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ आहेत. हाच तुला मला आज मोलाचा सुसंवाद द्यायचा होता. श्री स्वामी समर्थ.